मंडळी नमस्कार, मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे। आज बडे मुद्देमध्ये चर्चा राज्यातल्या बळीराजाच्या संदर्भातली। राज्यात अभूतपूर्व असं संकट निर्माण झालेलं असताना या संकट काळाला नेमकं काय म्हणावं? ओला दुष्काळ म्हणावं की याला टंचाई म्हणावं? काय म्हणावं? या सगळ्या मुद्द्यावरून राजकारण तापलंय। आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत आणि मदतीच्या अनुषंगानं पुन्हा एकदा ही मदत कशी करायची, कारखान्यांनी पुढे यावं का, यावरून सुद्धा नवा राजकीय गदारोळ उठलाय। एकूणच या सगळ्या संकटावरून, ओल्या दुष्काळावरून राजकारण सुरू झालंय का, याबद्दलची चर्चा आज आपण करणार आहोत। आणि आजचा चर्चेचा मुद्दा आहे ओल्या दुष्काळावरून राजकारण होतंय का, याबद्दलचं तुमचं मत तुम्ही नोंदवा। आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असतील। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी असणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर, राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष राजापूरकर आपल्यासोबत असणार आहेत। त्याचबरोबर या चर्चेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी पक्षाच्या प्रवक्त्या वैशाली नागवडे आणि शेतकरी नेते किशोर तिवारी या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, राज्यातल्या शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्यात बुडाली, पिढ्यानपिढ्यांना जगवणारी माती वाहून गेली। ऐन सुगीच्या दिवसात आभाळानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर नांगर फिरवला। वेचणीला आलेला कापूस आडवा झाला, काढणीला आलेलं सोयाबीन कुजून गेलं। हे दुःख तेवढंच आहे जेव्हा तळहाताच्या फोडासारखं वाढवलेलं आणि हाताशी आलेलं तरणं बाण लेकरू जातं। हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याचं दुःख भयंकर असतं। तुम्हाला दाहकतेचा अंदाज यावा म्हणून आकडे सांगतो। आपल्याकडे एका दिवसात जर 65 मिलीमीटर इतका पाऊस पडला तर अतिवृष्टी मानली जाते, पण यावर्षी 200 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस अनेक मंडळांमध्ये 3 वेळा झाला। नदीच्या पात्रात जेवढं पाणी वाहत होतं त्यापेक्षा जास्त पाणी पात्राच्या बाहेरून शेतातून वाहत होतं। त्या शेतकऱ्यांची जमीन, पिकं, घरं, गोठे, चारा, पाईपलाईन सगळं वाहून गेलं। त्या पाण्यात शेतकऱ्यांना शेतीत गुंतवलेलं भांडवल वाहून गेलं। हे नुकसान किती आहे माहिती आहे? सरकारी आकडा सांगतो 60 लाख हेक्टर। अंदाज आला असेल तुम्हाला। आता शेतकऱ्यांच्या या बर्बादीचं काय नाव द्यावं? त्याला ओला दुष्काळ म्हणावं, टंचाई म्हणावं की अजून काय म्हणावं, यावरून राजकीय वादंग सुरू आहे। मॅन्युअलमध्ये ओला दुष्काळ हा शब्द कुठेच नाहीये, तो कधीच जाहीर झाला नाहीये असं मुख्यमंत्री म्हणाले। तर विरोधात असताना ओल्या दुष्काळाची मागणी कशी केली असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। त्यामुळे आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। दरम्यान संकटात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी साखर सम्राटांनी पुढे यायला हवं असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं। पण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रति टन 15 रुपये कपातीला कारखानदारांनी विरोध केला। लक्षात घ्या, लहान लहान मुलं आज खाऊसाठी दिलेल्या पैशातून केलेली बचत शेतकऱ्यांच्या मुलांसाठी देत आहेत, पण खाऊन खाऊन गब्बर झालेले खिशात हात का घालत नाहीत असा सवाल विचारला जातोय। या मुद्द्यावरून सुद्धा राजकारण सुरू झालंय। सरकारी मदतीसाठी उशीर का होतोय हा सवाल विरोधक विचारतायत आणि सत्ताधाऱ्यांना धारेवर धरतायत। पण महाराष्ट्राला तुम्ही सगळ्यांनी हे सांगायला हवं की आज संकटाच्या काळामध्ये या सगळ्या मुद्द्यावरून जे राजकारण होतंय, ज्या तोफा धडाडतायत, या सगळ्यातनं सामान्य माणसाच्या पदरात काय पडणार आहे? या राजकीय आरोप प्रत्यारोपात मुद्दा हरवून जाऊ नये ह्या सामान्य माणसाची अपेक्षा आहे। बघू, या सगळ्यातनं काही मूलभूत सवाल निर्माण झाले ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे मान्यवर पाहुण्यांच्या सोबत। हे सवाल कुठले आहेत? बडे मुद्देच्या माध्यमातून या सगळ्याबद्दल आपण बोलूया। ओल्या दुष्काळावरून जे राजकारण होतंय ते कितपत योग्य आहे हा सवाल सुद्धा या निमित्तानं आपण उपस्थित करतोय। आणि ते होतंय का? तुमचं काय मत आहे तुम्ही नोंदवा। ओला दुष्काळ जाहीर होणं का गरजेचं आहे? ही जी टर्म वापरली जाते, मॅन्युअलमध्ये नाही म्हटलं जातंय, पण ओला दुष्काळ ही टर्म जी वापरली जाते ती टर्म का महत्त्वाची आहे त्याबद्दल आपण बोलूया। ओल्या दुष्काळाची मागणी अयोग्य आहे का हा सवाल विचारला जातोय, कारण ओला दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्याचे परिणाम काय होणार आहेत, कुठली कुठली मदत येईल त्याच्यामध्ये, याबद्दल आपण बोलूया। कारखानदार मदतीसाठी पुढे का येत नाहीये? खरं तर कारखानदार आणि शेतकरी यांचं नातं किती जवळचं आहे, पण अशा वेळी
शेतकरी संकटात असताना पैसे शेतकऱ्यांकडून घ्यायचे, शेतकऱ्यांना द्यायला. कारखानदारांनी आपल्या नफ्यातून ते देऊ शकत नाहीयेत का? सवाल आपण त्याच्याबद्दलचा सुद्धा विचारूया. आणि आरोप प्रत्यारोपामध्ये मुद्दा हरवण्याची भीती आहे का? कारण आज सामान्य शेतकऱ्याच्या नजरा सगळ्या सरकारकडे लागलेल्या आहेत, टीव्हीच्या चॅनल्सकडे लागलेल्या आहेत, मोबाईलकडे लागलेल्या आहेत. कारण त्याला वाटतंय कुठून तरी घोषणा होईल आणि कळेल या दुःखात आपल्या वेदनेवरती उतारा नेमका काय आहे आणि सरकारचं औषध काय असणार आहे. या सगळ्या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर आहेत. ओमराजे, स्वागत आहे तुमचं. राज्याच्या कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आहेत. पाशाभाई, तुमचंही स्वागत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजापूरकर आपल्या सोबत आहेत. राजापूरकरजी, तुमचं स्वागत. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या वैशाली नलावडे आपल्या सोबत आहेत. वैशालीताई, तुमचंही स्वागत आहे. नलवडे आपल्या सोबत आहेत. वैशालीताई, तुमच्या चेहऱ्यावर थोडासा उजेड घेतला तर बरं होईल, कारण आम्हाला दिसत नाहीये. शेतकरी नेते किशोर तिवारी सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. किशोर भाऊ, तुमचं सुद्धा स्वागत आहे. चर्चेची सुरुवात मला करायची आहे. हनुमंत पवार सुद्धा आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झाले आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. हनुमंतजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे. मी चर्चेची सुरुवात हनुमंतजी तुमच्यापासूनच करणार आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही आता ग्रामीण भागामध्ये ज्या प्रकारची परिस्थिती पाहताय, ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर या परिस्थितीला नाव काय द्यावं, या बरबादीला नाव काय द्यावं? त्याला ओला दुष्काळ म्हणावं, टंचाई म्हणावं की काय म्हणावं? या सगळ्यावरून वाद का महत्वाचा आहे की याला ओला दुष्काळ म्हणावा असं विरोधकांना वाटतंय? तुम्ही न्यूज 18 लोकमत आठवड्यापेक्षा जास्त दिवस ग्रामीण भागामध्ये स्वतः होतात. तुम्ही ते गांभीर्य बघितलेलं आहे. हो. उभ्या महाराष्ट्रानं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ते गांभीर्य बघितलं. मराठवाडा अक्षरशः उद्ध्वस्त झालाय आणि उत्तर महाराष्ट्रातले जळगाव आणि नगर सारखे जिल्हे आहेत, सोलापूर जिल्हा आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला किती मोठी आपत्ती आली हे आपण समजावून सांगण्या इतकंच महत्वाचं झालंय की ह्या आपत्तीला तोंड देण्यासाठी सरकार काय करतं. पण पहिल्या दिवसापासून जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3 महिन्यामध्ये फ्रॉम फर्स्ट डे सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढतंय असं आमच्या विरोधकांचं ठाम म्हणणं आहे. साधं म्हणणं, शेतकऱ्यांनी आपल्या मुख्यमंत्र्याला विचारलं हेक्टरी किती देणार म्हणल्यानंतर देवेंद्र फडणवीसांसारखे अभ्यासू वगैरे म्हणणारे, प्रशासनावर पकड असणारे, संयमी नेते असलेले फार दिवशी म्हणले राजकारण करू नका. त्या दिवसापासून सुरू झालेला हा खेळ आता साखर कारखानदाराच्या खांद्यावर दुष्काळ निर्मूलनाचं ओझं ठेवण्या इथपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांची मजल गेलेली आहे. बघा, लक्षात घ्या, साखर कारखानदार म्हणजे काय आमचा शत्रू नाही, दुश्मन नाही. साखर कारखाने हे आमच्या शेतकऱ्यांचे आहेत, सहकारी साखर कारखाने आहेत. महाराष्ट्राच्या अर्थचक्राला, कृषी अर्थव्यवस्थेला चालना दिलेला तो भाग आहे. त्यांनी मदत केली पाहिजे का? हो, केलीच पाहिजे. पण त्यांच्या मदतीवर राज्य सरकार अवलंबून राहणार असेल आणि त्यांना सक्तीनं मानगुटीवर बसून जर त्यांच्याकडून मदत गोळा करत असेल तर अदानी साहेबांना टॅक्स बसवायला कोणी अडवलं? कॉर्पोरेट टॅक्स नरेंद्र मोदी साहेबांनी भारतीय जनता पक्षानं 30% 22% आणला. 40 लाख कोटी रुपये रोकड जमा झाली कॉर्पोरेट टॅक्सकडे. 65% कर्ज कॉर्पोरेटची राईट ऑफ केली नाही या लोकांनी. आमचं म्हणणं, कॉर्पोरेटवर टॅक्स बसवा, अदानी ग्रुपवर टॅक्स बसवा. ज्या मेगा इंजिनिअरिंगला 27 लाख कोटी रुपयाची तुम्ही कर्ज दिली, 27 लाख कोटी माफ करा प्रोजेक्ट दिले तुम्ही, त्या मेगा इंजिनिअरिंगला बसवा ना तुम्ही कर्ज. सतत उठायचं. ऊस कारखानदार का डोळ्यात खूप एवढा ऊस कारखानदार राज्य सहकारी बँकेच्या वतीनं याच ऊस कारखानदारावर दबाव आणून तुम्ही बीजेपीत घेतले ना, तुमच्या वलचणीला घेतले ना. त्यामुळे जर दबावच टाकायचा असेल तर तुमच्याकडे असलेल्या कारखानदारांना टाका ना तुम्ही दबाव. तुम्ही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राचं डिझास्टर मॅनेजमेंट डिपार्टमेंट इथं कधी येणार आहे? मदत पुनर्वसन खात्याचा GR तुम्ही का बदलला? खाजगी पीक विमा कंपन्यांचे ट्रिगर तुम्ही का बदलले? या प्रश्नापासून पळ काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब रोज एक नवी टूम काढतायत. त्यातली एक टूम आहे साखर कारखानदारांनी मदत करावी. असं केलीच पाहिजे मदत. आम्ही साखर कारखानदाराचीच लेकरं आहोत. साखर कारखाना ना, आम्ही काही वेगळं नाही होत. आमचा ऊस जातो, आम्ही सभासद असतो. पण कारखानदाराच्या आडून तुम्ही अख्ख्या दुष्काळाची चर्चा, अख्ख्या ओल्या दुष्काळामधल्या अतिवृष्टीच्या मदतीची चर्चा जर तुम्ही फिरवणार असाल तर ही दिशाभूल आहे. ती दिशाभूल होऊन जाऊ नये. आज उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं, विजय वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं की ओल्या दुष्काळाची मागणी करण्यामध्ये हेच अभ्यासू विरोधी पक्षनेते म्हणून एकेकाळी गाजलेले मागणी करत होते ना. शब्द असेल नसेल, तशी तरतूद असेल नसेल, पण विद्यार्थ्यांच्या फीस माफ करणं, कर्जमाफी करणं, कर्जाला वसुली थांबवणं, त्या भागामध्ये पुन्हा पेरणी करण्यासाठी रब्बीमध्ये कर्ज देणं, याला आम्ही ओला दुष्काळ म्हणतोय ना. शब्दांमध्ये पकडायचे खेळ देवेंद्र फडणवीसांनी करू नये अशी आमची शेतकऱ्यांच्या वतीनं, विरोधी पक्षांच्या वतीनं त्यांना विनंती. ठीक आहे, मला ओमराजे निंबाळकर यांना सुद्धा विचारायचं आहे की विरोधकांना असं का वाटतंय की इथं शब्दांचा छळ सुरू आहे? आज तुमचे नेते आले,
उद्धव ठाकरे त्यांनी सांगितलं, सरकारवर टीका केली आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही शब्दामध्ये अडकवू नका, शब्दांचे खेळ करू नका. असं तुम्हाला का वाटतंय की हे शब्दांचे खेळ सुरू आहेत? बडेजी, खरं मला तुमचं पहिल्यांदा आभार व्यक्त करायचे की ज्यावेळेस मराठवाडा या महाभयंकर प्रलयामध्ये आला होता आणि शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान होत होतं, त्यावेळेस तुम्ही पहिले पत्रकार होतात जे की अगदी कमरे इतक्या पाण्यात तुम्ही द्राक्षाच्या बागेत उभा राहून एक पहिला म्हणजे इथली वास्तव परिस्थिती पूर्ण महाराष्ट्राच्या समोर आणायचं काम केलं. आणि कायम तुम्ही 3-4 दिवस ह्याच भागात होतात आणि इथली भीषणता, इथली दाहकता आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. हो. मला एका एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय की उद्धवजी ठाकरे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते, हा. त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर कर्जमाफीच्या बाबतीत कुठल्याही योग्य वेळेची आणि योग्य परिस्थितीची म्हणजेच निवडणुकीची वाट बघितली नाही. त्यांनी मुख्यमंत्री झाल्या शेतकऱ्यांना जी कर्जमाफी द्यायची होती ती कर्जमाफी त्यांनी दिली. हम्म. मला वाटतंय आज त्याच्यापेक्षा विपरीत परिस्थिती आहे. ह्या सरकारनं निवडणुकीला सामोरं जाताना शेतकऱ्यांना वचन दिलं की बाबा आम्ही सरकारमध्ये सत्तेत बसल्यावर आम्ही तुमचा सातबारा पुरा करू. हम्म. सत्तेत बसले, बहुमत आलं आणि ज्यावेळेस द्यायची वेळ आली त्यावेळेस ते म्हणले की योग्य वेळी आणि योग्य पद्धतीनं देऊ. मी सन्माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस इथं आले माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये औशाला उजनी या ठिकाणी, तिथं आल्याच्या नंतर सुद्धा मी त्यांना हीच विनंती केली की ती योग्य वेळ आणि योग्य परिस्थिती ही आजचीच आहे आणि तुम्ही त्या परिस्थितीचा योग्य असा उपयोग करून घ्या, कारण शेतकऱ्याला त्या कर्जमाफीची नितांत गरज आहे. हम्म. मला वाटतं ती देणं खरंच गरजेचं आहे. का तर आज शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकरी पुरता बेचिराग झालाय आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला सावरण्यासाठी त्या कर्जाची, त्या पैशाची नितांत आवश्यकता आज त्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय की तुम्ही ती कर्जमाफी द्यावी. पण शब्दाचे खेळच चालू आहेत. आपण बघितलं असेल, मंत्री आले, पाहणी केली, अभ्यास झाला, आम्हाला वाटलं होतं कालच्या बैठकीत तरी काहीतरी निर्णय होतील, परत म्हणले आता आकडेवारी येत राहील. जी मंत्र्यांनी, मंत्री महोदयांनी, आता माझ्या तर मतदारसंघात असं होतं की एक मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री धाराशिव लोकसभेमध्येच होते. भूम परांड्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार साहेब होते आणि मुख्यमंत्री उजनीला होते. त्यांनी इथली परिस्थिती बघितली, इथली दाहकता बघितली. आता त्यांच्या लक्षात आलंय की काय मदत करणं अपेक्षित आहे, नुकसान कुठल्या लेवलला जाऊन झालंय, किती भयंकर असं नुकसान आहे. त्याच्यामुळं तातडीनं त्या ठिकाणी मदत जाहीर करणं गरजेचं होतं. कारण ज्या शेतकऱ्याच्या एकामागून एक आत्महत्या होत आहेत, रोज एका गावात आत्महत्येची बातमी त्या ठिकाणी येते आणि त्या आत्महत्येचं जेव्हा तुम्ही जाचाल माहिती घ्यायला, तेव्हा रोज एक नवीन विदारक चित्र आपल्या सगळ्याच्या समोर येते. हे कशाचं होतं काय? शेतकऱ्याला वाटतंय की बाबा मला मदत करायला कोण नाही. आज मी ज्या पिकाच्या आशेवर बसलो होतो ते पीक बेचारेक झालंय आणि सरकार अजून मला त्याच शब्दाच्या खेळात अडकवतंय आणि आता माझं काही खरं नाही, मी माझा प्रपंच चालवू शकत नाही. ह्या विवंचनेतनं ह्या शेतकरी आत्महत्या करतोय. म्हणून अपेक्षा ही आहे की विरोधक, सत्ताधारी हे राजकारण करत बसण्यापेक्षा तातडीनं सरकारनं, जसं पंजाब सारखं राज्य 50,000 रुपये हेक्टरी मदत देत आहे, ते तर सिंगल इंजिनचं सरकार आहे, डबल इंजिन नाही त्यांना, तरी ते 50,000 रुपये हेक्टरी देत आहेत. मग महाराष्ट्राला द्यायला काय अडचण आहे? बरं, आज गरज आहे म्हणून मागतोय आम्ही, असं नाही की विनाकारण मुद्दा म्हणून मागायचं म्हणून मागतोय. आणि म्हणून ह्या दोन्ही मागण्या त्या ठिकाणी शेतकरी वाचवण्यासाठी पूर्ण करणं गरजेचं आहे. बडेजी, मला एक महत्वाचं आपल्याला सांगायचंय की तुम्ही आता सांगितले की ऊस उत्पादक शेतकऱ्याकडनं त्या ठिकाणी पैसे सरकार घेणार आहे. मी एका ऊस उत्पादक शेतकऱ्याचं उदाहरण आजच जाऊन आलोय. मी आवाड शिरपुराला, कळंब तालुक्यात त्याची शेती आहे. गणेश रावसाहेब काळगते नावाचा शेतकरी आहे, ऊस उत्पादकच आहे. या ऊस उत्पादक शेतकऱ्याची परिस्थिती तुम्हाला सांगतो, ती व्हिडिओ आहे का? त्या ऊस उत्पादक शेतकऱ्याचं 6 एकरच्या 6 एकर रान पूर्ण ऊसासहित त्या ठिकाणी निघून गेलंय. एवढा माझ्याकडे व्हिडिओ तुम्हाला जर दिसत असेल तर बघा तुम्ही. एवढा भयानक आहे. एका एकरामध्ये 80 ते 90 टन ऊस उत्पादन करणारा हा शेतकरी आहे. आणि ह्या शेतकऱ्याची आता अशी अवस्था आहे की 10-15 टन पण निघणार नाही. आता हे सगळं ऊस जे आहे
वाहून गेलाय, जमीन वाहून गेले, ऊस वाहून गेलाय हा आणि ऊसाच्या सगळ्या जे हे आहेत बुड ते सगळं उघडं पडलं. हे पहिल्या दिवशीचा व्हिडिओ, आता हे वाळायला चालू झालंय, वाळलाय ऊस ह्याच्यातला बराचसा. हा हा आता ह्या ऊस उत्पादक शेतकऱ्याकडनं तुम्ही 15 रुपये घेणार आहेत का? ह्याच्याकडनं घ्यायचेत का 15 रुपये टनाला? ठीक आहे. ह्याच्याकडनं घ्यायचेत का पैसे मी 15 रुपये विचारतो, टनाला? मी आणि विचारतो. ह्यालाच द्यायचेत का परत? मी विचारतो. काय पद्धत आहे? सत्ताधारी अवस्था दोन आहे? नेते आपल्या सोबत आहेत. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी राजापूरकरजी, मला तुम्हालाही विचारायचं आहे की ज्या प्रकारचे आता सरकारकडून सांगितलं जात आहे, त्याला विरोधकांकडून उत्तर दिलं जात आहे, विरोधकांकडून आरोप होतात, पुन्हा सत्ताधाऱ्यांकडून केलं जात आहे, मदतीच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू झालंय का? ऑडिओ म्यूट आहे तुम्ही. राजापूरकरजी म्यूट आहे तुम्ही. आवाज येत नाही तुमचा राजापूरकरजी. बहुतेक त्यांच्यापर्यंत आवाज जात पण नाहीये. मी येतो तुमच्याकडे. हा नाही, आवाजच जात. पाशाबाई, तुम्ही शेतकरी नेते आहात, तुम्हाला ह्या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे. आज तुम्ही तिथूनच आहेत जिथली माणसं मुळात सकट उखडून पडलेली आहेत. अशा परिस्थितीमध्ये शब्दांचे खेळ केले जात आहेत, अशा प्रकारचा आरोप केला जातोय. शेतकरी ज्याचं नुकसान झालं त्याच्याकडूनच घेतलं जाणार, अशा प्रकारची टीका केली जाते. या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं राजकारण होणं हे योग्य आहे का? विलासजी, खरं तर एक शेतकऱ्याचा मुलगा या क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या पदावर गेल्यानंतर काय करू शकतो, ते आपण तुमच्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे की तुम्ही तुमच्या पदाचा उपयोग, तुमच्या कामाचा उपयोग तुम्ही आपल्या वाडवडिलांसाठी, आपल्या गावासाठी, जिथून तुमचं जन्म झालेला आहे त्या मायभूमीसाठी तुम्ही करताय, त्याबद्दल खरंच मन भरून येत आहे. आपलं अभिनंदन. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हे फक्त म्हणजे आता हे ऊस ओमजींना मला सांगायचंय, ओमजी, हे पैसे ऊस उत्पादकाकडून घेतले जाणार नाहीत. हे 5 रुपये साखर कारखान्यातल्या नफ्यातून द्या, अशा पद्धतीचं सांगितलं गेलेलं आहे. आणि फक्त साखर कारखान्याच्या पैशावरच शेतकऱ्याला जे 60 लाख हेक्टर मध्ये आता जे प्राथमिक अंदाज आहे नुकसानीचा, ते 60 वर थांबणार नाही. हे त्याच्या पुढे सुद्धा जाण्याची शक्यता आहे. का तर 1,40,00,000 हेक्टर खरीपाचा पेरा आहे. ऐका ना ओमजी. एकच मिनिट. 15 रुपये जर कारखान्याकडनं पैसे घेतले तर 15 रुपये कारखानदार कुणाकडून कमावणार आहे? ऊस उत्पादकाकडून कमावणार आहे, कुणाकडून कमावणार आहे? ओमजी ऐकून घ्या, 15 रुपये राहिलंच नाही. आता फक्त 5 रुपये सांगितलेले आहेत आणि 5 रुपये ते पण कारखान्याच्या नफ्यातून द्यायचे आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की ते पाशाबाई, कारखानेवाले काय म्हणाले माहितीये का? हे कारखानेवाले काय म्हणाले माहितीये का? देणार नाही म्हणाले. ते काय असे नाहीये ते. मी आधीच माझ्या प्रस्तावनेतच सांगितलं, लहान लहान पोरं आपल्या खाऊसाठी दिलेल्या पैशातून वाचवलेले पैसे माझ्या शेतकऱ्याला द्या म्हणतायत. पण काल जी बैठक झाली त्या बैठकीत कारखानदार म्हणाले देणार नाही म्हणाले. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, साखर कारखानदारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, हे साखर कारखाने उभे करण्यासाठी शासनाच्या तिजोरीतूनच पैसे दिलेले आहेत. आणि सगळ्यात जास्त जर कुठल्या पिकाचं लाड झाला असेल तर ते ऊसाचं झालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी ही भाषा वापरू नये असं आमचं त्यांना विनंती आहे. संकट आलेलं आहे, शेतकरी तिथं काय एक शेतकरी ऊसाचा आहे का बाजरीचा आहे का ज्वारीचा आहे का कशाचा आहे ह्याच्याकडे न बघता, जर समजा एवढ्या मोठ्या संकटातून जर समजा शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर ज्या ज्या घटकाकडे पैसे त्या सगळ्या घटकाने आपल्या खिशातले 2 रुपये दिले पाहिजे. आणि म्हणून फक्त काही ऊस साखर कारखान्याच्या नफ्यातूनच सगळ्या शेतकऱ्यांना मदत पुरी होणार आहे का? अजिबात नाही. पैसे तर सगळ्यालाच मागावं लागणार का? ते शेवटी सरकार काय आहे, सरकार तर सगळ्या व्यवस्थेतूनच पैसे गोळा करून देते ना. सरकार थोडीच आपल्या खिशातून देते किंवा सरकारला स्वतः खिसा आहे का? हे सगळे बोला ना. 22 लाख कोटी रुपयाचं कॉर्पोरेट सेक्टरचं कर्ज केंद्र सरकारनं राईट ऑफ केलं. मला प्रश्न विचारायचा आहे, ह्या 22 लाख
कोटी रुपयाचं जे सरकारनं कॉर्पोरेट लोकांचं कर्ज राईट ऑफ केलंय, ह्याच्यामध्ये आपण 2009ची जर कर्जमाफी घेतली देशातली तर 70 ते 72 हजार कोटी रुपयात देशातली कर्जमाफी झाली असती. ह्या 22 लाख कोटीमध्ये शेतकऱ्याची 27 वेळेस कर्जमाफी झाली असती पाशाबाई. म्हणजे कॉर्पोरेटच्या लोकांचे 22 लाख कोटी रुपये माफ करायला केंद्र सरकारकडे पैसे आहेत. आणि जी शेतकरी आज मरणाच्या दारात उभे आहे का तर स्वतःचा प्रपंच चालू शकत नाही, स्वतःच्या लेकराचे शिक्षण पूर्ण करू शकत नाही, त्या शेतकऱ्याला पैसे द्यायच्या बाबतीत काय अडचण असावी सरकारला, केंद्र ठीक आहे. सरकारला? ओमराजे आणि आता पाशाबाई, आपल्यासोबत वैशाली ताई आहेत. मी वैशाली ताईंना विचारतो त्याचं डबल कारण असं आहे, इंजिनच्या त्या सरकारचा राष्ट्रवादीच्या फायदा नेत्या इथं आहेत, करून घ्या ना. प्रवक्त्या आहेत आणि अजितदादा तर जेव्हा कर्जमाफीचा विषय काढला जातो ना, अजितदादा अंगाला झिंजाडा देतात, असं एकदम हे होतं त्यांना. नाही पडेजे हा प्रकल्पाला पैसे घेण्यासाठी सरकार कर्ज उचलतंय ना. हा महाराष्ट्र राज्यावर 2.5 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं, आज 10 लाख कोटीच्या घरात चाललंय. मग शेतकरी मरायला लागलाय. शेतकरी मरत असताना त्याला वाचवायचं असेल तर अजून 1-2 लाख कोटी घ्या ना, काय फरक पडायला? वैशालीताई आम्ही तर वैशालीताई असे पैसे 5 रुपये गोळा करून सरकार नेमकं काय साधणार, आणि तेही शेतकऱ्यांकडून, त्याच पीडित शेतकऱ्याकडून ज्याला मदतीची आवश्यकता आहे. पण तुम्ही मग या मोठ्या मोठ्या कंपन्यांचे लाड करताय, शेतकऱ्याला द्यायला काय प्रॉब्लेम आहे कर्जमाफी, हा सवाल आहे त्यांचा. खरं तर पाशाबाईंनी सांगितलं त्याप्रमाणे खरंच ओमराजेंचं अभिनंदन करते की त्यांनी पूरग्रस्तांची पाहणी ज्या पद्धतीनं एक लोकप्रतिनिधींनी करावी की अगदी पाण्यातून त्यांनी प्रत्येकाला मदत केली, अखंडच आहे. परंतु आणि सत्ता कोण हे ताई, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये. एका ठिकाणी जर प्लीज तुम्हाला थांबणं शक्य असेल तर प्लीज थांबा ना, प्लीज विनंती आहे आपल्याला, म्हणजे तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट येईल. मदत येते की नाही, काही तांत्रिक कारणामुळे ताईंचा आवाज. किशोर भाऊ तुमचं सबमिशन. हे बघा, फार गंभीर विषय आहे. तुम्हाला मी सांगितलं ज्या दिवशी तुम्ही लातूरमध्ये होता, मी सुद्धा पूर्व विदर्भात होतो. आणि कसं झालं की सध्या महाराष्ट्राचं जे पेरणी आहे, जी पेरणी झाली होती त्याच्यात कापूस आघाडीवर आहे, सोयाबीन, मका, आणि हे तर 80 लाखामध्ये हेच आहेत, आणि 5 लाख हेक्टर म्हणजे 6,60,000 हेक्टर मध्ये ऊस लागलेला आहे. आता नापिकी जी आहे हे सगळ्या पिकाची झाली आहे. जिथे पाऊस झाला नाही तिथे काही नापिकी झाली नाही का? मी बघितलं का पाशा भाऊला मी अपडेट करतो की 20 आणि 30 क्विंटल उत्पन्न होत आहे. मध्य प्रदेशमध्ये हीच परिस्थिती आहे. तर मला असं म्हणायचं आहे की ही अफलातून परिस्थिती आहे आणि नॅशनल डिझास्टर आहे. आता नॅशनल डिझास्टर आहे तर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट कडून रिलीफ मिळाला पाहिजे. मी एक सांगतो तुम्हाला, ओमराजे ज्या रीतीने बोलत होते तर मला आवडलं ते, की कारण केंद्र सरकारने याच्यात इंटरव्हेन्शन करायला पाहिजे. आणि अजूनही महाराष्ट्र सरकारचा रिपोर्ट गेलेला नाही. ओमराजे, तुम्हाला सांगतो, आज कलेक्टरला सांगितलं की 30 ऑक्टोबर पर्यंत पाहणी करून सांगा, आणि 26 ऑक्टोबरला दिवाळी आटपून जाईल. म्हणजे काही दिवाळी हे निश्चित आहे. उद्याच्या दसऱ्यासाठी मला फार वाईट वाटते. विलास बडे, महायुतीचे भरपूर नेते गरबा करण्यात व्यस्त आहे, आणि गरबा दांडियाचा नंगा नाच सुरू आहे. हा आसुरी आनंद कसा आहे? मी तर यवतमाळ जिल्ह्याच्या त्या पोलिसांचं फार अभिनंदन करतो की त्यांनी 30 लाख रुपये तात्काळ देऊन टाकले आणि स्वतःच्या पगारातून दिले. आता मला सांगा, तुम्ही 5 रुपये वगैरे गोळा करण्याचे जे बोलत आहात, तर विखे पाटील जे आहे ते सगळ्यात जास्त इथेनॉल विकतात. आणि अजितदादांच्या कुटुंबातले सगळे जे साखर कारखाने आहेत ते इथेनॉल विकतात. आणि केंद्र सरकारने आता इथेनॉल अर्ध्याहून जास्त घेणं सुरू केलं आहे. तर मला असं वाटतं की परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन एक तर राजकारण करू नये,
आणि मला असं वाटते की दिवाळीच्या पूर्वी जर मदत घ्यायची असेल तर आपण सर्व एक होऊन घ्यायला पाहिजे, कारण तांत्रिक अडचणी खूप आहेत. आणि मला आनंद आहे की तुम्ही जो पाठपुरावा केला तर 34 लाख हेक्टरमध्ये त्यांनी 2,246 कोटी काही मदती जाहीर केली. मात्र अशी कन्सिस्टन्सी राहणार कुठं? काय आहे की आता तुम्ही म्हणालात की सरकारने पैसे द्यावे. आता राजकीय पक्षाकडे म्हणजे आता ओमराजेचा जो पक्ष आहे या पक्षाकडे 250-300 कोटी रुपये आहेत. काँग्रेस पक्षाकडे इथं हनुमंत बसला आहे, 400 कोटी रुपये राज्याच्या तिजोरीत आहे त्यांच्या. तुम्ही काढा ना 100-100 कोटी रुपये. अरे भाजपच्या ह्याच्यात तर 1 लाख कोटी आहे ना, ते करतील. आणि एनडीआरएफच्या फंडपेक्षा प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये 11 लाख कोटी रुपये आहे. आणि एक ओमराजे तुम्ही फार सुंदर बोललं की महाराष्ट्र राज्याला अफलातून परिस्थिती असताना, आवश्यकता नसताना तुम्ही 7 लाख कोटीचं कर्ज घेतलं. मग आज 1 लाख कोटीचं कर्ज घ्या ना, घ्या ना. आणि 1 लाख कोटीचं कर्ज. आणि मी सांगतो तुम्हाला विलास बडे, मी पूर्ण कागद घेऊन तुमच्या समोर बसलो आहे. एक एक हेक्टर मध्ये किती नुकसान आहे काढलं तर ते 82 लाख कोटी, 82,000 कोटीच्या वर जाते. म्हणजे 1 लाख कोटी रुपयाची मदत द्यावी लागेल. हे लागवडीच्या खर्चाच्या निम्मे मोजतो मी. आणि याच्यातून जे पीक निघणार होतं त्याला धरून तर. आणि तुम्हालाही माहित आहे की 7% लोकांनी पीक विमा काढलाय आणि पीक कर्जाचं वाटप 50%च्या आतमध्ये आहे. आणि राजकीय पक्ष काय करताय की याचं राजकारण मोठ्या प्रमाणात करत आहे. खरंय, हे मात्र मी राजकारण एक होतंय. सांगतो, मी किशोर भाऊ येतो नाही. वेळ मला राजापूरकरजींना विचारू देत की राजापूरकरजी, या सगळ्या मुद्द्याचं राजकारण होतंय, पण या राजकारणामध्ये मूळ मुद्दा हरवण्याची भीती आहे. जर समजा साखर कारखानदारांनी आता खिशात हात घालायचा नाही तर कधी घालायचा? मग कुणाच्या बळावर ही सगळी प्रॉफिट कमवलेलं आहे? जेव्हा तुम्हाला द्या म्हणून सांगितलं कारखानदारांना, तेव्हा कारखानदार म्हणतात आम्ही शेतकऱ्यांकडून घेतो. ही असंवेदनशीलता नाहीये का? विलासजी, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. अगदी बरोबर आहे, रास्त आहे. पण या सगळ्याच्या गोष्टीच्या अगोदर एक गोष्ट मला स्पष्ट सांगतो की ज्या वेळेला विलास बडे न्यूज 18 लोकमत शेतकऱ्यांच्या माळ्यामध्ये पोहोचलं आणि ही पावसाची जी अतिवृष्टी झाली होती ती तुम्ही तुमच्या चॅनलच्या मध्ये दाखवली, त्यावेळेला राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे कळलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये पाऊस पडतोय आणि अतिवृष्टी झालेली आहे. करून मला एक सांगायची गोष्ट होती की काल मी पैठणला होतो, औरंगाबाद जिल्ह्यामधल्या पैठण तालुक्यामध्ये होतो आणि पैठण तालुक्यामधल्या नवगाव या गावामध्ये होतो. जवळजवळ 20,000ची लोकसंख्या असलेलं हे गाव आहे आणि या गावामध्ये जवळजवळ 2,000 हेक्टर क्षेत्र हे पाण्याखाली गेले आहे. आता झालंय काय, तुम्ही मगाशी म्हणालात की आता अतिवृष्टी म्हणायची, ओला दुष्काळ म्हणायचा की आणखी काय म्हणायचं. आता इथे काय झालंय की इथे एक धरण आहे आणि या धरणाचं जे गोदावरी म्हणजे नाशिकवरचं जे पाणी येतं, गोदावरीचं पात्र, त्या गोदावरीच्या पात्रातला विसर्ग जो आहे पाण्याचा तो या ठिकाणी सोडला जातो. इथे जवळजवळ 2.25 लाख क्युसेक्स पाणी त्या ठिकाणी सोडलं गेलं आणि त्याच्यानंतर आता या अलीकडच्या 2 दिवसांमध्ये जवळजवळ 2.5 लाख क्युसेक्स पाणी सोडलं गेलं. आता जवळजवळ 4.5 लाख क्युसेक्स पाणी या पूर्ण गावामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये घुसलं. त्याच्या बाजूला अजून एक पात्र आहे वीरभद्राचं. हे दोन्ही पाणी जेव्हा या गावामध्ये घुसलं तर जवळजवळ 8 ते 10 फूट पर्यंत पाणी अखंड शेतामध्ये, गावामध्ये, घराघरामध्ये पसरलं होतं. लोकांनी भयभीत होऊन आपलं घर सोडलं, जे हाताकडे आहे ते घेतलं आणि घरातनं बाहेर पडली. ज्या वेळेला पाणी काल ओसरलं होतं आणि ही लोक घराकडे परतली त्यावेळेला घरामध्ये काही शिल्लक राहिलं नव्हतं. मी एक एक्झाम्पल तुम्हाला अगदी स्पष्ट सांगतो की रवींद्र लक्ष्मण पवार हे कुटुंब आहे, एक माऊली होते आणि तिचे मिस्टर होते, नवरा होता. हे दोघं धाय मोठून रडताना काय म्हणाले की आम्ही जेव्हा घरी परतलो आता आमच्या घरामध्ये फक्त चिखल उरलाय, भांडी नाहीये, संसार नाही, कपडे लत्ता नाही, काही नाहीये, करून सगळं वाहून गेलेलं आहे. आणि दुसरीकडे जवळजवळ 2.5 ते 5 एकर क्षेत्र त्यांचं शेती त्यांची कापसाची होती. तो कापूस पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी वाहून गेलेला आहे. आता त्या कापसामध्ये त्यांना पीक येणार नाही, त्याच्यात त्यांना स्वतःमध्ये हवं उत्पन्न येणार नाही, घरामध्ये काही शिल्लक राहिले नाहीये. आता बायको आणि नवरा म्हणायला लागले की आता आम्ही आत्महत्या करतो, आमच्याकडे पर्याय नाही. सरकारने यांना पंचनाम्यासाठी कागद पाठवलाय. त्या कागदावरती यांनी सांगितलेलं आहे की तुमचं जे काही क्षेत्र XYZ आहे त्याच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या याच्यामध्ये मेन्शन करून द्या की तुमचं क्षेत्र आहे, तुमचं घर आहे, तुमच्या मालकीचं आहे, वगैरे वगैरे करून. आता या माणसाने घेतलंय कर्ज. आता या परिस्थितीमध्ये त्या माणसाने ते कर्ज घेतलं, ती जमीन दुसऱ्याच्या नावात लिहिलेली आहे. आता ह्याला पंचनाम्याच्या अनुषंगाने ह्याला सरकारकडनं मदत मिळत नाहीये, घर वाहून गेलेलं आहे, घरात काही शिल्लक नाहीये, शेतकरी शेत वाहून गेलेलं आहे. आता हा माणूस निघालेला आत्महत्या करायला. मला हे कळत नाही की आता तुम्ही याला ओला दुष्काळ म्हणणार, अतिवृष्टी म्हणणार की काय म्हणणार.
हे जे गोदावरीचं पाणी धरणात वाहून गेलं, ही या परिस्थितीतून होत असताना सरकारने सगळ्यात मदत करायला पाहिजे. तर ते न करता सरकार निकष लावतंय. सरकार निकष काय लावतंय की तुझ्या किती शेळ्या वाहून गेल्या त्या शेळ्यांचं पोस्टमॉर्टम करणार आहोत, त्या मेंढ्यांचं पोस्टमॉर्टम करणार, त्या म्हशींचं पोस्टमॉर्टम करणार आणि हे बघणार की त्या कशामुळे गेल्या. म्हणजे जर आज या मायबाप सरकारकडे ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्याला जगलं पाहिजे, टिकलं पाहिजे, त्याने जर हात पसरले तर मायबाप सरकारकडे त्या ठिकाणी द्यायला पैसे नाहीत. त्यामुळे इतकी उदासीनता या महाराष्ट्रामध्ये दिसते. ठीक आहे, मी पाशाबाईंना विचारतो. पाशाबाई, पैशाची खरी अडचण आहे का या सगळ्यामध्ये? आतापर्यंत खरं तर दिवाळी जर त्याची गोड करायची असेल तर आतापर्यंत त्याच्या खात्यावर पैसे जायला हवे होते. कधीपर्यंत ते पैसे जातील? काय प्लॅन आहे सरकारचा या सगळ्याबद्दलचा? मदतीच्या संदर्भात नेमकं काय हालचाली सुरू आहेत? हे पहा की आता म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय की हे 60 लाख हेक्टर आणि हे अजून वाढणार आहे. नंबर 1. नंबर 2, अजून परतीचा पाऊस येऊन अजून काय काय गोंधळ होणार आहे कोणास ठाऊक आहे. म्हणजे हे संकट एवढं मोठं संकट आहे ना, हे निर्णय करायचा असेल तर विचारपूर्वकच केलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस सारखा संवेदनशील मुख्यमंत्री या राज्याला सापडलेला आहे. मला असं वाटतं की देवेंद्रजींनी काय सांगितलं, केंद्र सरकारकडे जर प्रस्ताव दाखल करायचा असेल तर सगळी आकडेवारी घेऊन जावी लागेल आणि म्हणून पैसे कम पडणार नाहीत. आणि शेतकऱ्याला सरकारला म्हणजे आता कोरडवाहू का ओला का दुष्काळ हे सगळे शब्द म्हणजे दुष्काळाचे जे जे शब्द असतात ते सगळे शब्द गृहीत धरून जे जे मदत जास्तीत जास्त देता येईल ते मी देऊ अशा पद्धतीनं मुख्यमंत्री महोदयाने आपल्या बाजूने खोटं स्पष्ट बोलत केलेलं आहे. आहे. त्याच्यामुळे खोटं आता बोलत खऱ्या आहे. अर्थानं हा विलासभाऊ दुष्काळ खोटं पडावा. बोलताय. पण पाशाबाई, एक मुद्दा विलासभाऊ सातत्यानं खोटं सांगितला बोलताय जातोय. ते. पंजाब सरकार विलासभाऊ 50,000 खोटं देत आहे. बोलताय. आज कर्नाटक सरकारनं घोषणा केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये एकरी नुकसान भरपाई पाशा पाटील 25,000 खोटे रुपये बोलत आहे. एकरी आणि घरामधलं जे नुकसान झालंय त्यांना आहे 10,000 रुपये घरातल्या कुटुंबाला. तुम्ही मला पाशा सांगा की पाटील 10,000 खोटं रुपये संसार उभा ठीक राहणार? आहे, ठीक आहे. हनुमानजी, तुमचं एक म्हणणं घ्या, मी विचारतो त्यांना. हा, देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राला सापडले असं पाशाबाईंनी आता वक्तव्य केलं. माझा या विधानाला आक्षेप आहे. देवेंद्र फडणवीस साहेब जर संवेदनशील असते तर जुलै आणि ऑगस्ट महिन्यामधले पंचनामे आणि जिल्हा आपत्ती निवारणानं मागितलेले अहवाल मंजूर करण्यासाठी 20 सप्टेंबर तारीख उजाडली नसती. आता महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब जे देवेंद्र फडणवीस साहेबांचे लाडके आहेत, त्यांच्या नेतृत्वात महसूल मंत्री आता म्हणतायत की 31 ऑक्टोबर पर्यंत आम्ही पीक पाहणी करणार, पंचनामे करणार, मग केंद्राला कळवणार, मग केंद्राचं पथक येणार. तोपर्यंत इकडे मराठवाड्याचा मसनवाटा होऊन जाईल ना. ठीक आहे. मी विचारतो वेळ कमी आहे माझ्याकडे. वैशालीताई आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. वैशालीताई, आज शेतकऱ्याला तातडीनं मदत हवी आहे. म्हणजे काय माहितीये का, असा पेशंट आहे तो ज्या पेशंटला आपण बघतो की अपघात झाल्यानंतर तातडीचे उपचार पहिल्यांदा असतात आणि नंतर मग त्याचं ऑपरेशन काय पुढचं ते बाकीच्या गोष्टी. अशा परिस्थितीमध्ये काय प्लॅन आहे? त्याला तातडीची मदत देण्यासाठी तुम्ही काय करताय? तातडीची मदत देण्यासाठी राज्य शासनानं डीपीसी मधून 5% तरतूद करावी असे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. त्याला कुठल्याही ह्याची वाट बघू नये आणि त्याच पद्धतीनं लागलं तर ते 10% पर्यंत सुद्धा जावं अशा प्रकारचा GR काढलेला आहे. आणि DPDC मगाशी मधनं जे किती मुद्दा मदत होणार? खरं तर डीपीडीसी वाले आधीच रडतायत ते. त्यांना आमच्या पैसे नाही येत डीपीडीसी ला म्हणून. स्टे आहे. वैशालीताई, धाराशिवच्या कशाला डीपीडीसी बोलतो? ला स्टे आहे. स्टे जी जून महिन्यातल्या आणि ऑगस्ट मधल्या अतिवृष्टीचे आणि पैसे आता मिळतात शेतकऱ्यांना. आता म्हणजे विचार करा की आज या दुष्काळाचे या अतिवृष्टीचे पैसे कधी मिळतील? त्या शेतकऱ्याने जीव सोडल्यानंतर. पण ताई मला एक सांगा. ताई मी येतो. एक सांगा ताई फक्त 5-5 रुपये इकडून गोळा करायचे, डीपीडीसीतून 5% घ्यायचे, हे दात करून पोट भरू शकतं का हो? संकट एवढं मोठं आहे ताई. हे मान्य आहे, संकट मोठं आहे. त्याच्यामुळे विरोधकांना पण माझी विनंती राहील की आपण ह्याच्यात राजकारण आणू नये आणि आपण सगळ्यांनी मिळून ह्या संकटावर मात करणं अपेक्षित आहे. खरं तर राजकारण आपण निवडणुकीच्या वेळेस करतच असतो, थोडं मी- परंतु जसं आता आपण बघितलं थोडं असेल add की करतो. मुख्यमंत्री येतो.
हा, मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल, काही कामगार संघटना एकत्र येऊन निधी गोळा करतायत. त्याच पद्धतीनं माझं असं म्हणणं आहे की ह्या संकटाला एकटं देखटं कोणी सामोरं जाण्यापेक्षा आपण सगळे मिळून सामोरे जाऊयात आणि ह्या शेतकऱ्याला ह्या संकटातून बाहेर काढूया, अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. ठीक मी पण आहे एका ओमराजेजी, शेतकऱ्याची राजकारण मुलगी केलं आहे. जाते का मग विरोधकांकडून? मी स्वतः, तुम्ही बघितलं असेल, मी स्वतः भूम परंडा ह्या भागात जाऊन आले. मलाही खूप म्हणजे डोळ्यात अश्रू येण्याजोगी परिस्थिती किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त आहे. महिलांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा लक्षात आलं की आज तिथली परिस्थिती काय आहे. त्याच्यामुळे खासदार साहेब निंबाळकर साहेबांना मी विनंती करते, मान्य आहे तुमच्या काही तांत्रिक अडचणी असतील, तुम्ही जसं आता डीपीडीसीचं म्हणालात, पण हे करत असताना आपल्याला प्रत्येक बाजूची मदत गरजेची आहे आणि या शेतकऱ्याला संकटातनं बाहेर काढायची गरज आहे. ठीक आहे तुम्ही ताई, बघितलं मी असेल, विचारतो आमचे नेते, ओमराजे, आमचे पटकन नेते आणि- पटकन तुमची एक कमेंट आणि त्याच्यानंतर मला किशोरभाऊंकडे द्यायचं. हा, विशालजी, विशालजी. की पावसाचं पाणी ओसरल्यानंतर त्या शेतकऱ्याने घरी परतल्यावरती त्यांना साधं हा, खायला राजे बोला, म्हणजे काहीतरी राजे बोला, येतो पोटामध्ये तुमच्याकडे. घालायला देखील पडलं नाहीये. विशालजी, राजा बोरकरजी येतो. हा, मग विशालजी, आता काय, पीक विम्यामध्ये जी तरतूद होती नॅचरल कॅलॅमिटीची, म्हणजे जास्तीच्या पावसाची आणि नैसर्गिक आपत्तीची, ही तरतूद राज्य सरकारनं काढून टाकली. महाराष्ट्र राज्याचा पीक विमा जर आपण बघितला, कुठल्या कारणामुळे शेतकऱ्यांना मिळाला, म्हणजे मी उदाहरणादाखल सांगतो, 100 रुपये जर विमा मिळाला असेल आपल्या महाराष्ट्रात 2014 पासून 24 पर्यंत, त्या 100 रुपयामधला 99 रुपये 30 पैसे विमा हा केवळ जास्तीच्या पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मिळालाय. आणि केवळ 0.70 पैसे विमा हा पीक कापणी प्रयोगावर मिळालाय. मग असं असताना ज्याच्यामुळं जास्तचा विमा मिळतोय तो निकष राज्य सरकारनं का काढला? घसा पाडून आम्ही ओरडलो, स्वतः कृषी मंत्र्यांना भेटलो, तरी त्या निकषाचा अंतर्भाव का केला गेला नाही? मी त्याची कमेंट घेतो. किशोर भाऊ पटकन तुमचं सबमिशन 30 सेकंद आणि नंतर मला पाशाबाईंकडे द्यायचं. हा, आणि ओमराजे निवाळकर, तुम्हाला सांगतो, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी 14,060 कोटीची कामे, 600 कोटीची कामे निघाली. पण तुमच्या त्या धाराशिवमध्ये माझ्याकडे कागद आहे, त्याच्यात सांगतो 240 कोटीची कामं सरकारनं मंजुरी केली आणि हे सगळ्या कामासाठी 20% पैसे घेण्यात आले. त्या पैसे ते परत करून द्या ना शेतकऱ्यांना. मला किती इझी आहे ओमराजे. तुम्ही मुंबईतच पैसे घेतले कंत्राटासाठी, तुम्ही शेतकऱ्यांना देऊन टाका ना. आणि पाशा पाटील, मी जे बोलतोय ते तुम्हाला वेदना देणारे आहे, मात्र देवेंद्र बद्दल जास्त बोलू नका. या देवेंद्रला मुख्यमंत्री करा म्हणून भांडणारा मीच होतो, परंतु आजचा देवेंद्र हा 2014चा देवेंद्र राहिलेला नाही. पाशा, परिस्थिती खूप खराब आहे. पाशा, मी तुमचे हात जोडून विनंती करतो की एक तर ते पद सोडून द्या, नाहीतर मुंबईमध्ये न राहता दिल्लीमध्ये जाऊन बसा. कारण कसं आहे की केंद्र सरकार इंटरव्हेन्शन करणार नाही तोपर्यंत राज्य सरकारला पगारासाठी पैसे नाही, ठीक आहे, ते मदत काय करणार? माझी वेळ संपली आहे सर. पाशाबाई, आता हीच वेळ आहे का केंद्रानं सुद्धा आपली तिजोरी महाराष्ट्रासाठी खुली करावी लागेल? केंद्राकडे गेले मुख्यमंत्री, पण केंद्राकडून काय त्याला उत्तर मिळालं ते सांगा. एक अहवालच लक्षात नाही दिला. घ्या की संपूर्ण देशामध्ये केंद्रामध्ये आपलं शब्दाला धार आणि वजन ठेवणारा मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. तुम्ही अजिबात तेच वजन वापरा आता, पाशाबाई, वजन वापरा. जरा ऐका ना बरं ओमजी, बरं काय ठीक आहे. म्हणतो? हा, ओमजी ऐका माझं ऐका ना ओमजी. एवढी चांगली चर्चा आपण सगळ्यांनी मिळून एवढ्या ह्याच्यानं घडवली, त्याच्यामुळे शेवटी एका मिनिटामध्ये कशाला गोंधळ करताय? 1 मिनिट ऐकून घ्या. देवेंद्रजीचा शब्द दिल्लीमध्ये चालतो आणि त्याचा शब्द खाली पडू देण्यात जाणार नाही. महाराष्ट्रामध्ये जे संकट आहे, या संकटाची व्याप्ती कळाल्यानंतर तुम्हाला सांगतो की सगळ्या लोकांचं, तुम्हीच एकदा पुन्हा म्हणसाल की बरोबर आहे की देवेंद्रजीने आता जे निर्णय अमित शहा घेतलेले ते साहेबांना पत्र दिलं तुमच्या महाराष्ट्राचे कार्यक्षम देवेंद्र आता तुम्ही फडणवीसांनी. म्हणा, अशी वेळ माझी तुम्हाला बाई, तुम्ही बाकी सगळ्यांना काही येणार म्हणा, आहे. त्याच्यामुळे तुम्ही बाकी एक काही काम म्हणा, करा. कुठलाही मुद्दा तुम्ही असो, एक काम करा. त्यांचं वजन आहे म्हणून तर अपेक्षा आहेत. त्यांचं वजन आहे दिल्लीमध्ये म्हणून अपेक्षा आहेत आणि या अपेक्षांची पूर्तता व्हावी हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना या राज्यातल्या शेतकऱ्यांची, की काही करून बाबा ह्या संकटामध्ये आम्हाला वाचवा म्हणून. बा विठ्ठला वाचव रे आम्हाला, हीच भावना आहे सगळ्यांची देवाकडे.
आणि तुमच्या देवाभाऊंकडे सुद्धा. त्यामुळे आशा करूया की या संकटामध्ये निश्चितपणे एक आधार दिला जाईल सरकारकडून. पण या सगळ्याबद्दल प्रेक्षकांना काय वाटतं ते सुद्धा जाणून घेऊया. प्रेक्षकांचं मत काय बघा, की ओल्या दुष्काळावरून राजकारण होतंय का वेगवेगळ्या मुद्द्यांवरून. तर याबद्दल 86% लोकांना वाटतंय होय, 14% लोकांना नाही वाटतंय. पण हे राजकारण होता कामा नाहीये, कारण लोकांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. आणि चांगल्या अर्थासाठी राजकारण जर होत असेल तर ते व्हायलाही काही हरकत नाहीये, कारण राजकारणातून मार्ग निघाला पाहिजे एवढा आहे. मुद्दा हरवला नाही पाहिजे ही अपेक्षा आहे. आजच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.